नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण समाज कल्याण भरती व महिला गृहपाल भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कोणत्या देशाच्या HS ह्युसंग ॲडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला आहे? दक्षिण कोरिया या देशाच्या HS ह्युसंग ॲडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेवरील नवे राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? सार्वजनिक आरोग्य सेवेवरील नवे राष्ट्रीय शिखर परिषद ओडिसा येथे आयोजित करण्यात आली होती. भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवले आहे? भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक IIT मद्रास आणि भारतीय रेल्वेने बनवले आहे. तुहिन कांत पांडे यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तुहिन कांत पांडे यांची सेबी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025 चे आयोजन गुजरात या राज्यात करण्यात आले आहे. भारताचा परकीय चलन साठा किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे? भारताचा परकीय चलन साठा 640 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? मैत्री ॲप बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने लॉन्च केले आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अरुण सौरी यांनी लिहिले आहे. पिंक लेडीज क्लब 2025 फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावले आहे? पिंक लेडीज क्लब 2025 फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने तिसरे स्थान पटकावले आहे. साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? भारत देशाने पटकावले आहे. साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे? भारताने मालदीव या देशाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे? UAE या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे. सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन राजनाथ सिंह यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे. कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे? अमेरिका या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जारी केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे? महाराष्ट्रात एकूण 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी कोणी इफेक्टचा शोध लावला होता? 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी CV रमण यांनी इफेक्टचा शोध लावला होता. कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या EFIR ची नोंद झाली आहे? जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी देशातील पहिल्या EFIR ची नोंद झाली आहे. जर्मनी देशाच्या चान्सलरपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? जर्मनी देशाच्या चान्सलरपदी फ्रेडरिक मर्च यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राजस्थान सरकारने कोणती विमा योजना लॉन्च केली आहे? राजस्थान सरकारने शिक्षा संजीवनी विमा योजना लॉन्च केली आहे. हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो? हेरत उत्सव काश्मीरी पंडित या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो. 2025 मध्ये महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट यांना प्रदान करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मसातो कांडा यांची नियुक्ती झाली आहे. पंच मिशन हा कोणत्या अंतराळ संघटनेचा उपक्रम आहे? पंच मिशन हा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संघटनेचा उपक्रम आहे. सोलिगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? सोलिगा जमात प्रामुख्याने तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात आढळते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.